पंचगंगा नदीतील वाढत्या प्रदूषणाच्या प्रश्नावर गेल्या 2 महिन्यांपासून विविध संघटनांनी आंदोलने, निवेदने आणि जनजागृती मोहीम राबवत प्रशासनाचे लक्ष वेधले होते. अखेर या आंदोलनांची दखल घेत जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी इचलकरंजी ते तेरवाड बंधाऱ्यापर्यंत नदीतील जलपर्णी हटवण्यासाठी इचलकरंजी प्रोसेस असोसिएशनला आदेश दिले आहेत. त्यानुसार प्रशासन आणि इचलकरंजी प्रोसेस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पंचगंगा नदी स्वच्छता मोहीम युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर तेरवाड बंधारा परिसरात जीसीबीच्या साह्याने नदीतील जलपर्णी हटवण्याचे काम सुरू आहे. नदीपात्रात मोठ्या प्रमाणात साचलेल्या जलपर्णीमुळे पाण्याचा प्रवाह बाधित होत होता. तसेच नदीतील प्रदूषणात वाढ झाल्याने नागरिकात नाराजी व्यक्त होत होती. विविध सामाजिक संघटना आणि पर्यावरणप्रेमींनी यासंदर्भात सातत्याने आंदोलनं छेडली होती. सध्या नदीतील जलपर्णी काढून ती नदीकाठावर आणून टाकण्यात येत आहे. ही जलपर्णी वाळल्यानंतर जाळून नष्ट करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. नदीपात्र स्वच्छ झाल्यानंतर पाण्याचा प्रवाह सुरळीत होण्यास मदत होणार आहे. यावेळी पंचगंगा बचाव कृती समितीचे बंडू पाटील यांनी स्वतःचा ट्रॅक्टर आणि ट्रॉली जलपर्णी वाहतुकीसाठी देत प्रशासनाच्या यंत्रणेला सर्वतोपरी सहकार्य करत प्रत्यक्ष ठिकाणी उपस्थित राहून जलपर्णी हटवण्याच्या कामात मदत करतायत. पंचगंगा नदीतील औद्योगिक सांडपाणी, वाढते प्रदूषण आणि जलपर्णीच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिक, शेतकरी आणि पर्यावरणप्रेमींकडून होत आहे. लाईव्ह मराठीसाठी कुलदीप कुंभार. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.